मित्रांनो, सोशल मीडियाने आपल्या आयुष्यात खूप काही बदल घडवून आणले आहेत. कोणाला प्रेम मिळालं, कोणाला नोकरी, तर कोणाचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं. पण सोशल मीडियावर झालेली एक मैत्री कशी एखाद्याच्या मृत्यूचं कारण बनू शकतं, याचं एक थरारक उदाहरण उत्तर प्रदेशातील मैनपूर जिल्ह्यात दिसून आलं. ही कहाणी आहे 25 वर्षाच्या तरुणाची आणि 52 वर्षीय विवाहित महिलेची, जिचा मृत्यू इंस्टाग्रामच्या फिल्टरमुळे झाला. होय, नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया. नमस्कार, तुम्ही क्राईम डायरी 302 यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सत्य घटनांवर आधारित व्हिडिओ पाहायला या चॅनलवर नक्की भेट द्या. तुमचे नेहमी या चॅनलवर स्वागत असेल. राणी देवी, वय वर्ष 52, उत्तर प्रदेशच्या फारुखाबादची रहिवासी, एका शेतकऱ्याची पत्नी, 4 मुलांची आई. संसार स्थिर होता, पण मनातील पोकळी तिला अस्वस्थ करत होती. अजूनही मी कशी सुंदर आहे हे तिला दाखवायचं होतं. तिने वेळ घालवण्यासाठी इंस्टाग्रामचा आधार घेतला. इंस्टाग्रामच्या जगात प्रवेश केल्यानंतर तिला सोशल मीडियाची वेगळीच दुनिया दिसली. फोटो काढायचे, फिल्टर वापरायचे आणि तरुण दिसण्याचा प्रयत्न करायचा, असा तिचा दिनक्रम होता. मस्त रील्स तयार करायचे आणि कॉमेंट मिळवायचे. कॉमेंट आल्यानंतर तिच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण व्हायची. याच इंस्टाग्रामवर तिची भेट मैनपूरच्या ट्रक ड्रायव्हर अरुण राजपूतशी झाली. वय अवघं 25 वर्ष, तरुण, रांगडा आणि प्रेमाच्या जोशात असलेला. किती सुंदर आहात तुम्ही, अरुणच्या एका कॉमेंटने राणीच्या मनाचा ठोका चुकला. धन्यवाद, एवढंच उत्तर पुरेसं होतं या नात्याला सुरुवात करण्यासाठी. हळूहळू दोघांचे चॅटिंग वाढलं, व्हॉइस कॉल सुरू झाले. राणी प्रत्येक रील्समध्ये फिल्टर वापरायची. राणी देवीने स्वतःच्या वयाचं रहस्य मात्र अरुणपासून लपवून ठेवलं. फिल्टरमुळे ती इतकी तरुण दिसायची की जेमतेम 35 वर्षाची तरुणी वाटायची. ओठाला लिपस्टिक, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या गायब. अरुणनेही ते खरं मानलं होतं. काही महिन्यांनी दोघांची पहिली प्रत्यक्ष भेट झाली. अरुणला थोडं विचित्र वाटलं. राणी देवी रील्सपेक्षा काहीतरी वेगळीच दिसत होती. चेहऱ्यावर सुरकुत्या. त्याने आता तिला वयाबद्दल विचारलं आणि त्याच्या पायाखालची वाळू सरकली. तिचे वय होते तब्बल 52 वर्ष. 4 पोरांची आई. आता करावं काय असा प्रश्न अरुणला पडला. पण अनैतिक प्रेमाच्या नशेत त्याने डोळेझाक केली. आपलं काम काढून होतंय ना, असा विचार त्याने केला. आता गुप्त भेटी सुरू झाल्या. गावाबाहेर सुनसान जागी, हॉटेल, फोनवर लांबलचक गप्पा. राणी देवी तरुण मुलासोबत वेळ घालवत असल्याने तिला नवं आयुष्य लाभल्यासारखं वाटत होतं. तर अरुणला वाटत होतं, ही माझ्यासाठी पैसा खर्च करेल आणि आपल्याला जे करायचंय ते मिळेल. एका भेटीत अरुणनं विचारलं, राणी, मला ट्रक दुरुस्त करायचा आहे, थोडी मदत करशील का? राणी देवी प्रेमात अखंड उडाली होती. हो, किती पैसे हवेत? असं करत करत तिने त्याला तब्बल 1.5 लाख रुपये दिले. घरच्यांना कळू नये म्हणून बचतीतून तिने हे पैसे काढले होते. मुलांसाठी बँकेत ठेवलेली रक्कमही तिने काढून घेतली. अरुण खुश होता. प्रेम, मजा आणि पैसा सगळं त्याला मिळत होतं. मित्रांनो, स्टोरीमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवर्जून शेअर करा. तुमचे एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आमचे मनोबल दुप्पट करू शकते. चला तर मग स्टोरीमध्ये पुन्हा शिरूयात. वेळ जसा जसा पुढे जात गेला तसं अरुणच्या डोळ्यावरचं प्रेमाचं झापड निघून जाऊ लागलं. त्याला उमगलं, ही स्त्री माझ्यापेक्षा दुप्पट वयाची आहे. खरं सांगायचं तर माझ्या आईच्या वयाची. त्याच्या मनातला मोह आता वितळू लागला. पण राणी देवीचं प्रेम मात्र वाढत चाललं होतं. अरुण, आता आपण लग्न करूया, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, ती त्याला विनवू लागली होती. अरुणला हे सगळं नकोसं झालं होतं. लग्न तुझ्याशी? कधीच नाही. अरुणचा हा उद्रेक ऐकून राणी देवीने आता पैसे मागण्यास सुरुवात केली. अरुण, माझं सगळं संपलं, आता माझे पैसे दे आणि माझ्याशी लग्न करायला तयार हो. अरुण चिडला, तू मला ब्लॅकमेल करतेस का? पैसे परत मिळणार नाही, लग्न तर अजिबात नाही. दोघांमध्ये वाद व्हायला लागले. फोनवर शिव्या, धमक्या, रडारड.
अखेर तो दिवस आला ज्या दिवशी अरुणचा उद्रेक संतापाच्या भरामध्ये वाढत गेला. 10 ऑगस्ट 2025. अरुणचा राणीला फोन आला. चल मैनपूरला ये, आपण शांतपणे बोलू आणि सगळे सोडून टाकूया. राणी देवी आशेने गेली. तिला वाटलं आज तो लग्नाला तयार होईल. दोघं सुनसान रस्त्यावर भेटले. सुरुवातीला शांतपणे बोलणं झालं, पण पैशाचा विषय निघताच वाद वाढला. अरुण, पैसे दे आणि लग्न कर. राणी पुन्हा विनवणी करू लागली. चूप रहा, मला तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाही. अरुणचं हे उत्तर ऐकून राणी हळबळली. अरुणचा राग अनावर झाला होता. त्याने तिचा दुपट्टा घेतला आणि आज तुला कायमची संपवतो असं म्हणत त्याने गळा आवळला. क्षणभरात राणीची तडफड सुरू राहिली आणि काही मिनिटातच सगळं संपलं. अरुणने तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून दिला आणि पळ काढलं. दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांना तो शव दिसला. पोलिसांना कळवण्यात आले. शवाची ओळख पटली नाही. फोटो, माहिती सगळीकडे पसरवली गेली. 30 ऑगस्टला फारुखाबादमध्ये दाखल झालेल्या बेपत्ता तक्रारीवरून तो मृतदेह राणी देवीचा असल्याचं पोलिसांना स्पष्ट झालं. कुटुंबियाने शव ओळखला आणि हंबरडा फोडला. पोलीस अधीक्षक अरुण कुमार यांनी आरोपीला अटक केली. चौकशीत अरुणने सगळं कबूल केलं. हो, मी खून केला. वयाचं मला सत्य समजलं होतं. मला तिने फिल्टर लावून फसवलं, मग पैशाची मागणी सुरू केली, लग्नाला दबाव वाढवला आणि म्हणून मी तिचा गळा घोटला, अशी कबुली अरुणने दिली. पोस्टमॉर्टम रिपोर्टनेही मृत्यूचे कारण गळा दाबणे असल्याचे स्पष्ट केले. अरुण विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 130 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. राणी देवीच्या घरात शोककळा पसरली आहे. मुलं ओरडत होती, आईने असं गुपचूप आयुष्य का जगलं? नवऱ्याला धक्का बसलाय. जिच्यावर आयुष्यभर विश्वास ठेवला ती एवढं गुपित लपवून ठेवतेच कशी? गावात कुजबूज सुरू झाली आहे. सोशल मीडियाचं काय काय चालतंय एवढ्या वयात असं करणं शोभतं का या बाईला? ही घटना एक धडा देऊन जाते. सोशल मीडियावर दिसणारं सगळं काही सत्य नसतं. फिल्टर, खोटं वय, खोट्या गोष्टी यावर उभं राहिलेलं नातं कधीच टिकत नाही. प्रेम जर फसवणुकीवर असेल तर त्याचा शेवट हा दुर्दैवी अंतानेच होतो. मित्रांनो, ही होती मैनपूरच्या राणी देवीच्या खुनाकांडाची सर्व स्टोरी. तुम्हाला काय वाटतं? दोषी फक्त अरुण आहे का, की राणी देवीच्या खोट्या वयामुळे आणि फसवणुकीमुळेच हा प्रकार घडला? तुमचं मत मांडायला नक्की विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा. आणि क्राईम डायरी 302ला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.